गोपाळ नावाचे टेलर, तुम्ही लालीचा खून केला? होय, सांगितलं की तुम्हाला. मारलं, जाळलं, त्यांची राख पोत्यात भरली आणि टाकून दिली. काय बॉडी? सांगतो सांगतो. काय बॉडी कुठे मला सांग, म्हणजे केस बंद करायला मी मोकळा. टेलर आपण सांगतो. आपलं वरुडकडे जाताना औंचा जो रस्ता आहे का ना आपला, तो त्या रस्त्याच्या इथं गणेश घेंडे बघा, ती ओलांडल्यानंतर तलाव का नदी काहीतरी आहे, तिकडे मी राख टाकली होती. टेलर तू किती चतुर आहेस मला माहित आहे. या सांगितलेल्या पत्त्यावर तिच्या शरीराचे अवशेष नाही मिळाले ना, पुन्हा आपली वेळ इथेच होईल. आलीचा दरवाजा बंद आहे म्हणजे ती अजून उठलीच नाही झोपेतून. तिला उठवायलाही नको. जागेल तेव्हा स्वतःहून फोन करेल तेव्हा सांगेन कोर्टात गेलोय म्हणून. युगंधर, चल. कुठे चल? आणि अशी रेडी होऊन कुठे निघाली असतो? मला गावात जायचंय, सोडशील? काय लाली, तुला वेळ लागलाय का? तुला जर असं गावात कोणी बघितलं तर केवढ्याला पडेल ते? सगळ्या मेहनतीवर पाणी जाईल. हो, मला माहिती आहे जामका साहेब माझ्या मागावर आहेत, मला शोधतायत, पण मी घेईन ना काळजी. आता त्या रात्री नाकाबंदी होती तरी सुखरूप घरी आलेच ना मी. तू नको काळजी करू, चल. लाली, हे बघ, आपण ठरवलेल्या सगळ्या गोष्टी यशस्वी होतीलच असं नाहीये ना. आतापर्यंत झाल्या. हे बघ, आता रिस्क वाढली, त्यामुळे नको रिस्क घ्यायला. ऐक ना युगंधर, मला एकदा माझ्या आईवडिलांना बघायचंय. मी जिवंत नाही म्हटल्यावर त्यांची काय अवस्था झाली असेल, कसला कसला विचार करत असतील ते. मला एकदा बघू देत. हे असं इमोशनल होऊन विचार करू नकोस प्लीज. जरा इमोशन्स बाजूला ठेव. थोडा काळ कळसोस. एकदा गोष्टी माझ्या हातात आल्या ना, मग मी बघतो ना काय करायचं ते. लाली, मला तुला परत गमवायचं नाहीये. आय मीन, हातात आलेली केस गमवण्याची रिस्क घ्यायची नाही मला. म्हणजे मला असं काहीतरी करावं लागेल की या केसमधून गोपाळही बाहेर पडेल आणि ही केस मी हारणारही नाही. सो प्लीज कोऑपरेट मी. काय लाली, इमॅजिन कर, तू बाहेर पडलीस, पोलिसांनी तुला पकडलं, तर तुझ्याच गावातल्या लोकांची सहानुभूती गमावून बसशील तू. गावातलेच तुझे लोक तुझा रागराग करतील लाली. आणि माहित नाही ना, गोपाळला संधी मिळाली आणि त्याने तुला खरंच मारून टाकलो मग. त्यामुळे जरा कळसोस. मी तुला कुठे जाऊ देणार नाही. मी ती रिस्क अजिबातच घेणार नाही. बरं चल, मी निघतो, मला उशीर होतोय. लवकर येईल. काळजी घे. पण काहीही झालं तरी तू बाहेर पडायचं नाहीयेस. क्लिअर आहे? कुठे जाऊ नको बाहेर. याला खरंच माझी काळजी वाटते का ह्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं शिजतंय? जे काय असेल ते, पण आत्ता नाही ऐकणार मी त्याचं. खाली जाऊन बघा काय सापडतंय का. काही मानवी अवशेष वगैरे काही सापडतात का?
म्हणजे साहेब? तो गोपाळ नावाचा टेलर म्हणाला होता की त्याने लालीला जाळले, तिची राख तिकडे टाकली आहे त्याने. माझा काही विश्वास नाही, पण एक घेऊ चान्स बघा. काय? काय रे, काय सापडले? काय नाही, काटे. साहेब, काय नाही सापडलं इकडं. तळ सगळं आटलेलं आहे, काय नाही. चला. चेष्टा करतो तू, दिशाभूल करतोस तू, हा खेळतोस तू, गमत करतो पोलिसाची. अहो काय दिशाभूल करतोय साहेब? तो मी खरं काय ते सगळं सांगितलंय की तुम्हाला, गुन्हा बी कबूल केलाय. तुला म्हणलं होतं ना, माहिती खोटी निघाली तर आपली परत भेट होईल म्हणून. खोटी माहिती म्हणजे काय? खरं सगळं जे काय ते सगळं सांगितलंय की तुम्हाला साहेब. तुम्ही ना नीट तपास केला नसेल, तुम्ही तिथं नीट खड्डा खणून बघितलं का? त्याचं काय नवीन? अहो खड्ड्याचा मी जामकर साहेब सांगितलं होतं की तुम्हाला मी लाळे चिन्ह मारला आणि खड्ड्यात पुरलं म्हणून. अहो साहेब